तुम्ही दोघं तिकडे जाऊन बसता का? हम्म. HTML तिथे राहते. हॅलो, आवाज येत आहे का माझा? हॅलो, ऑनलाईन मेंबर्स गायत्री, श्रुतिका. हां. तर दीपक सर थोड्या वेळ बाहेर गेले अर्जंट कामासाठी. ठीक आहे. तर ते अर्धा एक तासाने परत जॉईन होतील. ठीक आहे. तर तोपर्यंत आपण काय करणार आहे आता? तुम्ही नमपायचा टॉपिक शिकले ना? बरोबर. आपण त्याचे एक रिव्हिजन घेऊ फक्त. नमपायचा टॉपिक शिकून तुम्हाला किती दिवस झाले? नमपाय पॅकेज लायब्ररी काय असेल? हां. मेथड्स आठवत आहे का नमपायचं कोणते कोणते? नमपायचे कोणते कोणते मेथड्स आहे किंवा कशासाठी यूज करताय? साईज अजून काय आहे? बरं, ते जाऊ दे. आपण नमपाय का बरं यूज करतो? स्टँडर्ड ॲरे लिस्ट का बरं यूज नाही करत? म्हणजे जे पायथन मध्ये इनबिल्ट लिस्ट मॉडेल, ठीक आहे, लिस्ट असेल ते का बरं यूज नाही करत? सरांनी सांगितलेलं आहे का? लिस्ट पायथन मधले लिस्ट का बरं यूज करतो आपण? हे नमपाय का बरं यूज करतो? फास्ट आहे. बरोबर आहे, पण फास्ट काय आहे? ओके. ओके. मग ते कंटिन्युअस लोकेशन मध्ये जे स्टोअर करायची प्रॉपर्टी ती कोणाची? पायथन स्टोअर करतं का कंटिन्युअस मॅनर मध्ये? म्हणजे शेजारी शेजारी. पायथन पायथनची लिस्ट आहे ते ऑब्जेक्टचा रेफरन्स होल्ड करतं का? पायथन मध्ये जी लिस्ट आहे ती कसला रेफरन्स होल्ड करते? ऑब्जेक्टचा, कधी साधे नंबर आहात त्यांचा? ऑब्जेक्ट. कारण प्रत्येक गोष्ट पायथन मध्ये काय? ऑब्जेक्ट आहे. असं काय आहे का इंटिजर, फ्लोट असं काय आपण स्टॅटिकली मेन्शन करतो का? ऑब्जेक्ट पायथन मध्ये प्रत्येक गोष्ट काय? ऑब्जेक्ट आहे. म्हणजे तुम्ही ॲरे बघू राहिला बघा इथं पण. हा 1 2 3 4. हा काय? ॲरे ऑफ ऑब्जेक्ट्स आहे. ॲरे ऑफ इंटिजर्स आहे का? नाही. हा 1 2 3 4 5 काय असतील ते काय? सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही नमपा यूज करता ना, ठीक आहे, आता ते बरोबर म्हटले की फास्ट ॲक्सेस आहे आणि काय म्हणतात सिक्वेन्शियल मॅनर किंवा शेजारी शेजारी ते जे पण एलिमेंट्स असतील ते स्टोअर केलं जातं. आता हे शेजारी शेजारी एलिमेंट स्टोअर करण्याची प्रॉपर्टी कोणाची माहिती का? सी लँग्वेज किंवा C++चे. येतं आहे का लक्षात? C++ किंवा सी मध्ये. आणि तुम्ही जर सीचा एखादा कोड बघितला, समजा मी तुम्हाला एखादा सॅम्पल दाखवतो समजा. न्यू चॅट. array declaration in C and CPP. दिसतंय का इथं? एंट नंबर्स 5. ठीक आहे. C++ मध्ये पण सेम आहे सिंटॅक्स, ऑलमोस्ट काही फरक नाही. इथं डेटा टाईप काय करेल आहे? मेन्शन करेल आहे. हे ॲरेचं नाव आहे आणि हे काय असत? साईज आहे ती. काय? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय आहे ती?
साईज आहे. मग ते सी प्लस प्लसला कळून जातं की किती स्पेस अलोकेट करायचे आणि कशासाठी करायचे, इंटिजरसाठी. स्ट्रिंग आहे का इथं? नाही. स्ट्रिंग जर मेन्शन केलं असतं त्यांनी कशासाठी स्पेस अलोकेट केले असते मग, स्ट्रिंगसाठी का इंटिजरसाठी? स्ट्रिंगसाठी केले असते. आणि तुम्ही हा डेटा टाईप ऐकेल का, डबल नावाचा? काय असतं डबल? पॉईंटमध्ये डेटा स्टोअर करतं का साधा इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करतं? पॉईंटमध्ये. बरोबर. जर तुम्हाला साध्या इंटिजरमध्ये व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल तर तुम्ही इंट यूज करशाल का डबल यूज करशाल? इंट यूज करशाल. आणि जर तुम्हाला पॉईंट्समध्ये पाहिजे असेल तुम्ही काय यूज करता, डबल यूज करताय. बरोबर. आणि जे तुम्हाला सांगितलं मी बघा काय, एक मिनिट. हा, वाचा बरं. नमपाय कशात बिल्ड केलेली? पायथन. बरोबर. म्हणजे कसला हात आहे त्याच्यात, सी लँग्वेजचा पण आहे. पण तुम्ही जो कोड करता तो कशात करता, पायथन मध्ये करता का सी मध्ये करताय? पायथन मध्ये. बरोबर. म्हणजे अंडर द हुड काय चालू आहे माहिती आहे का, जो कोड असेल मेनली, ठीक आहे, जो कोड असेल तो कशात असेल, सी मध्ये असेल. आणि सी लँग्वेज कंपाइल्ड लँग्वेज आहे का इंटरप्रेटेड लँग्वेज आहे? कंपाइल्ड लँग्वेज आणि इंटरप्रेटेड लँग्वेज. कंपाइल्ड लँग्वेज आहे. काय फरक आहे इंटरप्रेटेड आणि कंपाइल्ड मध्ये? बरं, एक सरळ प्रश्न आहे माझा. ठीक आहे. जर समजा तीन व्यक्ती आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामधला एक ट्रान्सलेटर आहे. ठीक आहे. तर समजा तो पहिला व्यक्ती, समजा तुझं नाव काय? काय? आदिती. आणि तुझं? राणी. ठीक आहे. आदिती आणि राणी बोलताय आणि तुझं नाव काय आहे? काय? परत सांग. गीतालीच आहे. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. त्या दोघी बोलताय आणि तू ट्रान्सलेटर. तिने एक लाईन बोलली तर तू काय करशील लगेच तिला समजून सांगता? ती लाईन बोलली की लगेच तू ट्रान्सलेट करशील ना? का तिचे पहिले 10 लाईन होऊन देशील, मग तू सगळ्या 10 लाईन तिला सांगशील, असं करते? नाही करते. बरोबर. जर तू डे टू डे लाईफ मध्ये जर वर्ड ऐकला असेल एखादा, ते शब्द असतो बघ, इंटरप्रिटर. इंटरप्रिटर काय करतो, पूर्णच्या पूर्ण जे सेंटेन्स आहे ते, म्हणजे तिला 10 लाईन बोलून देतो का, एक लाईन बोलली तर लगेच काय करशील तू, तिला सांगशील. आणि ती जर एक बोलली तर तू तिला सांगशील. बरोबर आहे का नाही? इंटरप्रिटर काय करतो, लाईन बाय लाईन कोड एक्झिक्यूट करतं. येतं एक लक्षात? आणि कंपायलर काय करतं, समजा कंपायलरचं एखादं एक्झाम्पल दिलं समजा. ती समजा यावेळेस बोलत नाही, ठीक आहे, पण तिने काय केलं, एक मोठंसं पेज घेतले आणि पेजवर काय असेल ना ते लिहून काढलंय. ठीक आहे. तिचे काय विचार असेल तिला डायरेक्टली नाही सांगायचं तिला. तिने ते बघितलं आणि तू काय केलं नंतर समजा, ते पूर्णच्या पूर्ण पेज बघितलं. तू आता काय केलं, कंपाईल केलं. म्हणजे काय केलं समजा, ते बघितलं नंतर तिला ज्या लँग्वेजमध्ये समजा, ठीक आहे, त्या लँग्वेजमध्ये काय केलं, कन्वर्ट केलं. कंपाईल काय करतं, ऍटलिस्ट कंपाईल काय करतं, जे पूर्णच्या पूर्ण कोड असेल ना त्याला एकाच वेळेस अनालाइज करतो. येतं एक लक्षात? आणि इंटरप्रेटर काय करतं, लाईन बाय लाईन करतं. एवढं लक्षात ठेव. येतं एक लक्षात? सी कंपाईल लँग्वेज आणि पायथन काय, इंटरप्रिटेड लँग्वेज. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता नम पायचं, ठीक आहे, टॉपिक स्टार्ट करू आपण. नम पाय काय, न्यूमेरिकल पायथन. नमपाय गिव्स एनडी अरे. एनडी अरे म्हणजे काय असेल, मल्टिपल डायमेन्शनल्स. बरोबर. आणि जर मला नमपाय मध्ये जर एखादा अरे क्रिएट करायचा असेल तर काय सिंटॅक्स आहे? एनपी डॉट काय, अरे, राऊंड ब्रॅकेट, त्याच्यामध्ये काय पास करेल, ती लिस्ट पास करेल. बरोबर. चल.
पण हम्म, हा, हे फोल्डर काय केलंय मी इथं ऍड केलंय. व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट सांगितलं का सरांनी? काय असतं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचा फायदा? त्यासाठी ते म्हणलं कसं वाटतं. काय असतं व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट? पॅकेजेस स्टोअर करण्यासाठी फायदा काय व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटचा? काय फायदा आहे? ओके. बरं सर मी
एक मिनिट हा. काय व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट्स फायदा? एक सरळ शब्दात सांगतो मी तुम्हाला. प्रोजेक्टच्या डिपेंडन्सी आयसोलेट करणे, बस. डिपेंडन्सी कोणत्या, जसं की नमपाय, पांडाज लायब्ररी असेल, अजून 2-3 लायब्ररीज आहेत, ठीक आहे. प्रत्येक जे असेल ते, ठीक आहे. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये काय असू शकतं, वेगवेगळ्या डिपेंडन्सी असू शकतात किंवा सेम पण असू शकतात, पण त्यांचे व्हर्जन वेगळे असू शकतात. मग त्याच्यात कॉन्फ्लिक्ट येऊ नये म्हणून आपण काय करतो, एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट करतो आणि त्या व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटच्या अंडर आपण काय करतो, त्या पॅकेजेस स्टोअर करतो, ठीक आहे. म्हणजे याने काय होईल, समजा ह्या प्रोजेक्टमध्ये समजा तुमचं व्हर्जन 1 चालू असेल, ठीक आहे, त्या पॅकेजचं, आणि दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये व्हर्जन 2 चालू असेल. व्हर्जन 1 आणि व्हर्जन 2 मध्ये असं असू शकतं की काही फरक असेल, ठीक आहे. काही नवीन फंक्शनॅलिटी असेल, जुनी काढून टाकली असेल, ठीक. मग त्याने काय होईल, त्या प्रोजेक्टला अफेक्ट नाही होणार. जरी तुम्ही प्रोजेक्ट 2 मधले जे पॅकेज अनइन्स्टॉल केलं किंवा डिलीट केलं, तरी त्या प्रोजेक्ट 1ला काही फरक नाही पडणार. कारण इकडं आपण सेपरेटली पॅकेज इन्स्टॉल करेल व्हर्च्युअल एन्व्हायरमेंटमध्ये. एवढं लक्षात ठेवा. आता आपण काय करू, एक नमपायचा ॲरे क्रिएट करून बघू. नम्स इक्वल्स टू काय करणार, np डॉट ॲरे, आणि याच्यात काय पास करणार मी, समजा 1 2 3 4, म्हणजे हा प्रिंट केला तर काय येईल मला. ओके, सर कोडेक्स इन्स्टॉल करेल. हां, इथं आउटपुट आलं बघा, 1 2 3 4. ओके. हे काय होतं, एकदम बेसिक प्रोग्राम होता, नमपायचा अरे प्रिंट केला आपण. त्यानंतर आता काय प्रॉब्लेम आहे. हाऊ डज इंडेक्सिंग निगेटिव्ह अँड निगेटिव्ह इंडेक्सिंग वर्क इन नमपाय अरे? 2 डायमेन्शनल अरे कसं क्रिएट करतो आपण? स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय असतात? मी एक एक्झाम्पल घेतो. हे 2 डायमेन्शनल अरे आहे का? नाही आहे. कारण का, याला रॅप करायला अजून ब्रॅकेट टाकेल का मी? आता हा काय आला, 2 डायमेन्शनल झाला, बरोबर. आणि हा काय करेल, मी तर कॉपी केला आणि इथं पास केलं, बरोबर. आता सांगा मला, नमपाय अरे मध्ये मी किती डायमेन्शनचा अरे पास करेल? 1 डायमेन्शनल आहे का 2 डायमेन्शनल आहे? 2 डायमेन्शनल. तुम्हाला जर व्हिज्युअलाइज करायचं असेल, तुम्ही कसं करू शकता? दिसलं का आता हे बघा. हम्म. हा आउटर ब्रॅकेट आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये काय आहे, ही एक रो आहे आणि ही एक रो आहे, ठीक आहे. मल्टिपल रोज बनवून काय आलं, 2 डायमेन्शनल अरे क्रिएट झाला. हॉरिझॉन्टल याला आपण काय म्हणतो, रो म्हणतो. आणि जे व्हर्टिकली जर आपण जर बघायला गेलं, असं व्हर्टिकली हा 1 1, याला काय म्हणतात, कॉलम्स म्हणतात, बरोबर. मग आता हम्म, आपल्याला जर फर्स्ट म्हणजे काय,
ही वाली रो ऍक्सेस करायचं असं आपण कसं करणार? मला काय करायचं आहे, ती 134 वाली रो दिसते का, ती प्रिंट करायची सिम्पल. बस. काय करायचं मला, ही वाली रो प्रिंट करायची. मग कसं करणार? नॉर्मल जर पायथन असतं, तर ही वाली रो कशी प्रिंट केली असते तुम्ही, किंवा कशी ऍक्सेस केली असते? कितव्या नंबरची रो आहे? झिरोथ, फर्स्ट, काय? इंडेक्सिंग. इंडेक्सिंग कोणत्या बेसिसवर राहते, झिरो का वन बेसिस राहते? झिरो राहते ना. मग ही पहिली लिस्ट चालू झाली, ठीक आहे. म्हणजे काय, समजा इथून तुम्ही म्हणू शकता 2 डायमेन्शनल अरे स्टार्ट झाला. त्याच्यामधली किती रो आहे? झिरोथ का फर्स्ट? झिरोथ. नंतर ही काय, फर्स्ट वाली. जर तुम्ही प्रिंट केलं तर काय प्रिंट होईल, काय वाटतं? 134 प्रिंट होईल का? काय झालं आता? सॉरी, इथं करायचं होतं मला. हां. हां. आता ही किती रो प्रिंट होईल बघ बरं. ही वाली होईल का, ही वाली होईल? खालची होईल बरोबर. 134 झालं. तसंच जर आपल्याला numpy मध्ये ऍक्सेस करायचं असतं, कसं केलं असतं आपण? याला कॉपी करतो मी आणि याला इथं पेस्ट करतो. मग आपण कसं करणार आता, असं होईल का? ही पायथन वाली लिस्ट आहे, आणि हा जो ॲरे हा numpy वाला आहे का पायथन वाला आहे आता? numpy वाला आहे. मास ऍक्सेस होईल का? 134 प्रिंट होईल. काय झालं? प्रिंट झाली आहे बघा. आलं का? 134. आणि समजा -1 केलं तर लास्ट वाली 598 येईल का, एरर येईल, काय वाटतं? जे असेल ते सांगून द्या. काय वाटतं? ते बघा कसं करते अरे. हां. काय आउटपुट आलंय? 598. इंडेक्स पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे, बरोबर. आणि निगेटिव्ह म्हणजे कुठून स्टार्ट होते, एंड पासून स्टार्ट होते का स्टार्ट पासून होते? एंड पासून. आणि एंड काय येतं? 598. ही वाली रो आहे, बरोबर. आणि जर मी पॉझिटिव्ह गेलं तर कोणती रो प्रिंट होईल? फर्स्ट वाली. म्हणजे काय व्हॅल्यू कोणतं राहील? 134. आली का? 134. बरोबर. हे निगेटिव्ह होतं आणि पॉझिटिव्ह इंडेक्स होता. आता
इथं काय दिले आता यांनी, काउंट्स फ्रॉम एंड. ठीक आहे, फर्स्ट एलिमेंट, सेकंड. आता मला एक प्रश्न आहे, मला जर काय प्रिंट करायचं, 9 प्रिंट करायचं, तर कसं करेल आता मी? रो कामा कॉलम, 9 प्रिंट करायचं. कितवी रो आहे? सेकंड रो आहे. सॉरी, इथं नाही, इथं का? मला 9 प्रिंट करायचं ऍक्च्युली. कितव्या नंबरची रो आहे? 2 कामा, हो बरं, आलं का? बरोबर. याची डायमेन्शन काय सांगा बरं मला. हा जो ॲरे ना, 2D ॲरे, याची डायमेन्शन काय? 3 × 3. समजा मी अजून एक टाकला आता इथं, आता डायमेन्शन काय आलं याची? डायमेन्शन कसे मोजतात माहिती आहे का? कशी? ते नाही, मी असंच विचारतोय. M × N. इथे M काय सांगा बरं. M म्हणजे काय असेल इथं सिंपल? तुम्ही 10वीला मॅट्रिक्स करेल का? मग काय असतं बरोबर, नाही तर रोज असत्या, नंतर काय असतं? कॉलम्स. म्हणजे काय, मी जर डायमेन्शन विचारित असेल तर पहिल्यांदा काय काउंट करतो आपण? रोज. आणि नंतर काय? कॉलम्स. मग किती रोज येतं? 4. आणि कॉलम किती आहे? 3, बरोबर. आणि जर तुम्हाला आता समजायचं 5, 9 आणि 8. आता मला सांगा, इथं जर 9 ऍक्सेस करायचं असतं तर कसं केलं असतं? ही पायथनची लिस्ट आहे बरं का. इथं जर 9 ऍक्सेस करायचं असतं तर कसं केलं असतं? तुम्ही काय करता? एक ऍडिशनल स्क्वेअर ब्रॅकेट टाकता, बरोबर. ही कितव्या नंबरची रो आहे? सेकंड नंबर रो आहे. आणि हा कितव्या नंबरच्या कॉलमला आहे? 1, बरोबर. जेव्हा तुम्ही रो आणि कॉलम ऍक्सेस करीत होते, तुम्ही काय केलं? 2 स्क्वेअर ब्रॅकेट घेतले. पण इथं जेव्हा नंपायचं आहे रे, तुम्ही तर किती स्क्वेअर ब्रॅकेट घेईल? एकच. आणि जे रो आणि कॉलम नंबर ते कशाने सेपरेट करेल? काय हा? कॉमा, बरोबर. 2 कॉमा, बरोबर ना. हे फरक लक्षात ठेवा बरं का. हा नंपायच्या सिंटॅक्स मध्ये तुमचा कन्फ्युजन होऊ शकतो. अजून होत असेल कदाचित. आता बरं, मी तुम्हाला हे तर सांगितलं ना, की एखादी पर्टिक्युलर रो कशी सिलेक्ट करायची. मला जर ही रो पाहिजे असेल तर कसं केलं असतं मी? ही कितव्या नंबरची रो आहे? इंडेक्स बेसिस वर कितव्या नंबरची? 3 आहे, बरोबर. तुम्ही काय करशाल मग? प्रिंट नम सॉप, बरोबर ना, असंच काहीतरी करशाल. इथं जर मी केलं काहीतरी, आणि हा प्रोग्राम रन केला, आलं 11, 12, 13. कोणते आले? ही वाली आली. पण समजा मला काय करायचंय, ही वाली रो पाहिजे आणि ही वाली रो पाहिजे, तर कसं करणार? दोन्ही रो प्रिंट करायचं. कसं, असं करेल का मी? असं आले का दोन्ही रोज? बरोबर. फक्त इथं आउटपुट लक्ष द्या बरं का. हे जे प्रिंट होते, हा किती डायमेन्शनल आहे रे प्रिंट झालाय? 1 डायमेन्शनल आहे. हा पण 1 डायमेन्शनल आहे, बरोबर ना. जेव्हा तुम्ही सिंगल सिंगल सिलेक्ट केलं. पण आता मला काय करायचंय? एकाच वेळेस सिलेक्ट करायचंय. म्हणजे काय? मी एकदाच प्रिंट लिहिणार, ठीक आहे, आणि ना, ठीक आहे. मला काय प्रिंट करायचं? रोज प्रिंट करायचं. कोणत्या? ही सेकंड वाली रो आणि काय? थर्ड वाली रो, ठीक आहे. मी फक्त चूज करताना काय चूज करतोय?
रोज निवडतोय, ठीक आहे. कॉलमला स्किप केलंय का मी कोणत्या पण? कोणते कॉलम स्किप केलंय का? नाही. हे तिन्हीचे तिन्ही कॉलम प्रिंट होतात, ठीक आहे. मग आता बघ असं, हा तिन्हीचे तिन्ही कॉलम प्रिंट होतात. मग कसं करणार ते? रो नंबर कुठून स्टार्ट होते? इंडेक्स नंबर काय? 0 1 काय? 2 आहे बरोबर. 2 पासून स्टार्ट झाली, कुठपर्यंत जाणार आहे? कितव्या इंडेक्स पर्यंत? 3. म्हणजे मी जेव्हा स्लाइस करतो इथं 3 टाकेल का 4 टाकेल? तिकडं काय टाकेल इथं? मला एक सिंपल प्रश्न आहे. जेव्हा मी असं सिंटॅक्स लिहितो, हा पहिला पॅरामीटर कशासाठी असतो कॉमाच्या आधी? रो साठी असतो, कॉलम साठी? आणि दुसरा असतो तो कशासाठी असतो? कॉलम साठी असतो, ठीक आहे. इथं कॉमा देईल का मी? नाही. म्हणजे हा पहिला पॅरामीटर कशासाठी असेल? कॉमाच्या आधी काय आहे? रो आहे, बरोबर. म्हणजे हे जे सगळं लिहिलं मी ते कशासाठी होतं? रो साठी होतं. आणि याच्यानंतर जे लिहिणार आहे मी ते कशासाठी आहे? कॉलम साठी. आता इथं बघ, हा काय? स्टार्टिंग आहे रोचा. आणि हा काय? स्टॉप आहे. पण ह्या इंडेक्सला काय आहे करू? कोणती रो आहे का? बघ बरं इथं 0 1 2 3. फोर्थ इंडेक्सला कोणती रो आहे का? नाहीये. हे जेव्हा तुम्ही स्लायसिंग करता ना, याला काय म्हणतात? स्लायसिंग, ठीक आहे. तर पहिले काय असतं? स्टार्ट. आणि नंतर काय असतो? एंड. पण एंड पकडत नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे कसं? मी जर म्हटलं मला 1 ते 5 स्टुडंट पाहिजे, ठीक आहे, ह्या पायथॉनच्या डेफिनेशन मध्ये 1 ते 5, ठीक आहे. आपण स्लाइस करायला गेलो तर ऍक्च्युली काय प्रिंट होईल? फक्त 1 2 3 4. हा एंड पकडतो का आपण हे? नाही. मग जेव्हा तुम्ही स्लाइसिंग करताय, हा काय? 2 काय केला तुम्ही? पकडला, बरोबर. 3 पण पकडला, पण हा 4 पकडणार आहे का? नाही. यालाच एक शब्द आहे माहिती आहे का? एक इन्क्लुझिव्ह, ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणतात, समावेश करताय त्याचा, ठीक आहे. आणि एक काय? एक्सक्लुझिव्ह. म्हणजे तुम्ही त्याचा समावेश करताय का? नाही. मग मला सांगा, या फोरचा समावेश करतोय का मी याच्यात? फोर इन्क्लूड करतोय का? फोर्थ नंबरची रो नाही, कारण ती एक्झिस्ट नाही करीत. आणि काय होईल? त्याच्या आधी जी पण रो असेल ती, ठीक आहे. आणि इथं जेव्हा मी एक कॉलम साठी मेन्शन करेल, काय देईल? फक्त कोलन देईल, बरोबर. स्टार्टिंग आणि एंडिंग काही मेन्शन करेल का इथं? जे मी इथं दिसतंय कोलन, ठीक आहे. झूम करू का थोडस? इथं काही कॉलमचा स्टार्ट आणि एंड मेन्शन करेल का? नाही. स्टार्ट आणि एंड मेन्शन नाही करेल म्हणजे काय असेल? सगळंच असेल. हे बघा आता. आणि जर मी हा कोड रन केला, आले का? 5 9 8 11 12 13, बरोबर. आणि हा किती डायमेन्शनल प्रिंट केलाय? 2 डायमेन्शनल आहे, बरोबर. आता मला सांग फक्त, ही 0 आणि फर्स्ट वाली रो प्रिंट करायचं असेल तर कसं करेल? 0 आणि फर्स्ट रो फक्त. स्टार्टिंग काय? 0. आणि एंडिंग करायला इथं 1. मला सांगा, इथं जो नंबर मेन्शन करेल त्या नंबरची रो पकडतं का आपण हे? नाही. मग 0 1 करायचं असेल तर आपल्याला काय करावं? पुढला नंबर टाकला. काय टाकला मी? 2. मग आता काय आउटपुट आहे? 1 2 3 1 3 4. बघा आता फक्त. आलं का? 1 2 3 1 3 4. हे कसलं होतं फक्त? कॉमाच्या आधी काय असतं? रो का कॉलम्स? रोज असतात. आणि कॉमाच्या नंतर काय असतात? कॉलम्स. मी कॉलम्स सगळे पकडेले का निवडलेले? कोणते निवडलेले? सगळे तो कॉलम प्रिंट होत आहे. 0th कॉलम बघा, हा फर्स्ट कॉलम आहे, हा सेकंड कॉलम आहे, हा पण 0th कॉलम फर्स्ट. मी रोज काय करेल? फिल्टर करेल. कॉलमला काय फिल्टर लावेल का? नाही. आणि आता समजा मला काय करायचं आहे?
हे 1 2 3 आणि 1 3 4 प्रिंट व्हायला ना, तर आपण काय करू, फक्त 1 2 प्रिंट करू आणि 1 3 प्रिंट करणार. बरोबर. कोणते कॉलम आहे सांगा बरं, मोजा बरं कॉलम नंबर काय हा, 0, त्याच्यानंतर हा 1. बरोबर. मला काय कोणता कॉलम पाहिजे, 0 आणि 1. बरोबर. 0 पकडेल मी, 1 पकडेल. 2 पकडायचा आहे का आपल्याला, सेकंड नंबर कॉलम? नाही पकडायचा. मग स्टार्टिंग पॉईंट काय मेन्शन करेल कॉलमसाठी, आणि एंडिंग काय मेन्शन करेल? 0 लागतोय, 1 लागतोय, 1 नंतर काय मग 2. आणि हा 2 येतो का आपल्या कॅल्क्युलेशन मध्ये? प्रिंट मध्ये होईल का तो कॉलम नंबर 2? नाही होणार. मग आता रन केलं तर काय आउटपुट यायला पाहिजे, 1 2 आणि नंतर काय 1 3. फक्त हा 3 इकडचा आणि हा 4 इकडचा प्रिंट होईल का? नाही होणार. मी जर रन केला हा प्रोग्राम, आलं का? काय समजलं नाही, विचार. जोरात बोल ना थोडस, मला ऐकून येत. कसं काय प्रिंट केलं, हे तर लक्षात आलं होतं का? कॉमाच्या आधी काय असतं, रो असते कॉलम. थांब तिला उत्तर दे काय, आणि कॉमाच्या नंतर काय, कॉलम आहे. आणि इथं पण जे सिंटॅक्स लिहिले, ठीक आहे, इथं कॉमा दिसतोय. त्याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठे कॉमा आहे का त्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये? नाही आहे. बरोबर. म्हणजे हा पार्ट कसला असेल, रोजचा, आणि हा पार्ट कसला असेल, कॉलमचा. ठीक आहे. आता एक सिंपल एक्झाम्पल घेऊ आपण. ठीक? नसेल लक्ष देत तर. हम्म. हा पायथन वाला अरे का नमपाय वाला अरे? याच्यात कुठे एनपी यूज करेल मी, पायथन वाला आहे. ठीक. जर मला फक्त 100 पासून ते 300 वाला प्रिंट करायचं असेल तर कसं करेल मी? नमपाय वाला नाही, हा हा कोणता आहे, पायथन वाला आहे. आणि किती डायमेन्शनल आहे, 1 डायमेन्शनल आहे का 2 डायमेन्शनल आहे? 1 डायमेन्शनल आहे. इंडेक्स नंबर काय 100 साठी? हम्म. आता सांगा मला, 100 साठी इंडेक्स काय? 0. आणि 500 साठी 4 आहे. आणि 400 साठी काय इंडेक्स आहे? 3. बरोबर. मला पूर्णच्या पूर्ण जर अरे प्रिंट करायचं असेल तर मी असं काय देतो का, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये? यांनी काय होतं, पूर्ण अरे प्रिंट होतो का एखादा स्पेसिफिक पार्ट प्रिंट होतो? पूर्ण अरे प्रिंट होतो. तिथं जर बघितलं तुम्ही आता, काय आलं, पूर्णच्या पूर्ण अरे प्रिंट झालं. आपण हे काय पार्ट कट केलाय का, स्लाइस केलाय का? स्लाइस शब्द ऐकलेला असेल ना. स्लाइस करणं म्हणजे काय, तुकडे करणे. बरोबर. मग मला काय करायचं आहे, ह्या ॲरेचा तुकडा पाहिजे मला. कुठून? 0 पासून तर 2 पर्यंत. म्हणजे किती नंबर येतील, कोणते कोणते नंबर येतील? 100 200, त्याच्यानंतर काय 300. 400 येणार आहे का? नाही. आपल्याला आउटपुट कोणत्या इंडेक्स पासून ते कुठपर्यंत पाहिजे? 0 1 2. बरोबर. म्हणजे काय, हे झिरोवाला, झिरो इंडेक्स वाला पण इन्क्लूड आहे, फर्स्ट इंडेक्स वाला पण इन्क्लूड आहे, सेकंड इंडेक्स वाला पण इन्क्लूड आहे. त्याच्या पुढला आहे का इन्क्लूड? नाही आहे. बरोबर. मग आपल्याला जेव्हा असं स्लायसिंग करायचं असतं आपण काय करतो, प्रिंट माय नम्स, आणि काय देतो मी, स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्याच्यानंतर काय देतो मी, हा ठीक आहे 0 देऊ, कोलन बरं का. आणि कोलनच्या आधी काय मेन्शन करतो आपण, स्टार्ट. ठीक आहे. 1 डायमेन्शनल त्याच्यामुळे इथं रो नाही आहे. ठीक आहे.
आणि कॉलम पण एकच येतो, ठीक आहे. त्याला तुम्ही रो म्हणू शकता किंवा कॉलम पण काही पण, ठीक आहे. एकच रो आहे आणि कॉलम किती आहे टोटल? 5. बरोबर. एकच रो आहे, ठीक. मला कुठून पाहिजे? 0 पासून स्टार्ट करायचं. दिला इथं. बरोबर. आणि हे 2 वाला एलिमेंट पकडला पाहिजे, बरोबर ना? म्हणजे कसं येईल माहिती का? 0, 1, 2. बरोबर. त्याच्यानंतर काय येईल माहिती? 3. हा 3 वाला पकडतो का आपण? थर्ड इंडेक्स वाला. सिंटॅक्स काय यायचं? सिंपल काय? स्टार्ट टू एंड, ठीक आहे. आणि याचा अर्थ काय होता माहिती का? स्टार्ट पासून तर एंड -1 पर्यंतचे जेवढे असतील ते काय होते? प्रिंट होते. स्टार्ट काय येतं? 0. एंड काय येतं? 3 आहे. एंड -1चा इंडेक्स कोणता आहे? 2 आहे. म्हणजे कोणता? 0, 1, 2. झाले का प्रिंट? आलं का स्लाइसचं लक्षात? आणि समजा इथे एंडच नाही मेन्शन केला मी, समजा एकदम बेसिक आहे. तिथं एंड मेन्शन नाही करेल म्हणजे काय? लास्ट लास्ट कोणता आहे सांगा बरं? 4 आहे. स्टार्टिंग कुठून करतो मी? 0 पासून. एंड मेन्शन करेल का? नाही. म्हणजे काय करेल हा? इथून पुढले जेवढे असतील ते काय करेल? प्रिंट करेल. जर मी इथं 2 केला असता तर कुठून प्रिंट करायला सुरुवात केली असते याने? कोणता नंबर? 300, 400 आणि 500. बरोबर. आता बघा, 0 to 3 म्हणजे कोणते कोणते प्रिंट होणार आहे? कोणता होईल? आणि 300, 400 प्रिंट होईल का? नाही होणार. बरोबर. हे जे पहिलं आउटपुट आहे हे तर पूर्णच्या पूर्ण ॲरे प्रिंट करेल बघा मी. आता त्याच्यानंतर खालचं आउटपुट आहे स्लायसिंग वाला. आलं का? 100, 200, 300. हे काय केलं आपण? स्लाइस केला. आणि मला एक सांगा फक्त, आता मला फक्त काय पाहिजे? 0 आणि 1 पाहिजे. इथं काय टाकेल मी? 2 टाकेल. बरोबर. म्हणजे काय होईल? 100 आणि 200 वाला प्रिंट होईल. आणि समजा मला 400 आणि 500 पाहिजे, तर इंडेक्स कडून स्टार्ट करेल मी. 3 आणि नाही, 400 पण 500 पाहिजे. तर इंडेक्स कडून स्टार्ट करेल. 3 पासून स्टार्ट करेल. बरोबर. आणि एंड वाला काय टाकेल? इंडेक्स नाही टाकलं तरी चालेल, पण टाकायचं असलं तर काय टाकेल? 3, 4 नंतर पुढला काय? 5. काय टाकेल मग मी तुम्ही? 5 टाकेल. आणि जर समजा 6 टाकलं तर काय होईल? तो कोड चालेल ऍक्च्युअली. त्याला जर कमेंट केलं मी. आलं का? हे काय 0 पासून स्टार्ट केलं ना ऍक्च्युअली मी जर 3 पासून स्टार्ट केलं. थांब, नाही मला आलं. 400, 500, 6, 3 आहे, 4 आहे, 5 आहे का? 6 आहे का? नाही. ठीक आहे. मग त्याने काय केलं? त्याला जितके भेटले 3, 4 त्याने काय केलं? प्रिंट केले. नंतर काय त्याने एरर दिलं का? नाही दिला. अलग लक्षात? 3, 6 हे काय? हेच लॉजिक कुठे यूज करतोय मी? पहिला पार्ट कसा आहे? कॉमाच्या आधी पहिला पार्ट कसला असतो? रोजचा का कॉलमचा? रो. मग मी जेव्हा फिल्टर करताना हे फिल्टर करतोय बघा इथं, तर 0 to 2 कोणती रोज आहे सांगा बरं मग? 0 to 2 म्हणजे कोणती रो?
1 2 3 वाली आणि अजून कोणते? 1 3 4 5 9 8 येणार आहे का? नाही, कारण जो नंतर वाला डिजिट मेन्शन करतो तो पकडतो का आपण हे? पकडतो का? नाही. त्याला वर्ड काय सांगा बरं? एक्सक्लुझिव्ह. एक्सक्लुझिव्ह म्हणजे काय? ज्याचा समावेश नाही करत आपण हे. आणि इन्क्लुझिव्ह म्हणजे काय? ज्याचा समावेश करतो. मग हा जो इंडेक्स आहे हा काय असतो? इन्क्लुझिव्ह असतो. आणि हा एंडवाला काय असतो? एक्सक्लुझिव्ह असतो. ठीक आहे, याला पकडत नाही तुम्ही. म्हणजे इथं बघितलं आता, मला सांगा ही 1 ही वाली रो प्रिंट करायची मला, फर्स्ट वाली आणि सेकंड वाली. ठीक आहे, फर्स्ट आणि सेकंड. बरोबर, स्टार्ट कडून होतंय फर्स्ट रो पासून आणि एंड कडून होतंय बरोबर सेकंड वाली रो. मग इथं दाखवताना काय करेल मी? स्टार्ट कडून करेल 1 आणि इथं जो नंबर टाकेल तो काय टाकेल सांगा बरं? 3 टाकेल मी. म्हणजे काय होईल? पहिली दुसरी रो पण तिसरी होईल का? नाही होणार. आलं लक्षात? म्हणजे रोज तर माहिती आहे आपल्याला काय प्रिंट होणार आहे. ही प्रिंट होईल आणि ही प्रिंट होईल. आता उरलं काय फक्त? कॉमन नंतर काय असतं? कॉलम. आता कॉलम कोणते निवडेल सांगा बरं? कोणते कोणते इंडेक्स पर्यंत जाईल? 0 त्याच्यानंतर 1 2 जाईल का? नाही. म्हणजे काय प्रिंट होईल? रो कोणते प्रिंट होणार आहे? फर्स्ट सेकंड. बरोबर, आणि त्याच्यातले कोणते कॉलम आहे? 0 आणि 1. म्हणजे काय? 1 ते प्रिंट होईल, त्याच्यानंतर काय होईल? 5 9. हे बघा आता आलं का? 1 3 5 9. जर समजा मला 3 4 9 8 प्रिंट करायचं असतं, कसं केलं असतं मी? 3 4 9 8. रो नंबर काय सांगा बरं याचा? 2 आहे. रो नंबर काय आहे? 1 आणि 2. ठीक आहे, आलं का इथं? 1 आणि 3 टाकलं आपण. 1 2 इन्क्लुझिव्ह, 3 आपण पकडतो का? नाही. बरोबर, हे कॅल्क्युलेशन बरोबर. आता ह्या रो मधलं आपल्याला काय प्रिंट करायचं? फक्त कितवा कॉलम प्रिंट करायचा आहे? फर्स्ट नंबरचा कॉलम आणि सेकंड नंबरचा कॉलम. मी झिरो बेस इंडेक्सिंगने काउंट करतो, एवढं लक्षात ठेवा. काय झिरो बेस्ड? हा कितव्या नंबरचा कॉलम आहे? कॉलम कॉलम विचारतो मी. 0 रो, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो. कॉलम असं मोजतो ना आपण. 0 कॉलम, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. येते लक्षात? हा कितव्या नंबरची रो आहे सांग फक्त मला. फर्स्ट नंबर. ही कितव्या नंबरची रो आहे? बरं, इकडे बोट होती, कितव्या नंबरची रो आहे सांग ना. रो कशाला म्हणतो माहिती का? पूर्णचा पूर्ण जो ब्रॅकेट आहे ना, याला रो म्हणतो. काउंट किती स्टार्ट करेल नॉर्मल 0 1 2 3. आणि कॉलम कशात बघतो माहिती का आपण? याच्यामध्ये बघायला सुरुवात करतो. मग हा किती कॉलम आहे? हा किती कॉलम आहे? सेकंड. हा किती कॉलमला आहे? सेकंड. हा किती कॉलमला आहे? 0 कॉलमला. आणि हा किती रोला आहे? 3. बरोबर, आणि हा किती कॉलमला आहे? फर्स्ट कॉलमला. रो, कॉलम. आलं लक्षात? बस. आणि आपण काय करू आता? फक्त मला काय प्रिंट करायचं आता? 9 8 आणि 12 13 प्रिंट करायचं. काय 9 8 आणि 12 13? मग रो किती सांगा बरं? रो नंबर काय स्टार्टिंगचा? मला काय आउटपुट पाहिजे माहिती का? मी तर लिहून दाखवतो तुम्हाला. आपल्याला प्रिंट होताना फक्त 9 8 दिसला पाहिजे आणि नंतर काय 12 आणि 13. बरोबर, आणि याचा आउटपुट काय येतं? 2 डायमेन्शनल आहे याचं, तर मला माहिती आहे एवढं. मग इथं जे दिसतंय 9 8 आणि 12 13, ते इथं दिसतंय. हे दोघं एलिमेंट कोणत्या रो मध्ये सांगा बरं? कितव्या नंबरचं? कितव्या नंबरच्या रो मध्ये? रो विचारतो मी, कॉलम नाही विचारते.
बरं तुम्ही दोघं पहिल्या रो मध्ये बसले का सेकंड रो मध्ये बसले? तुम्ही तिघीचे तिघे फर्स्ट रो मध्ये बसले. तू असं म्हटले की तू थर्ड रो मध्ये आहे, की फर्स्ट रो मध्ये, झिरोथ रो मध्ये असं म्हटले का? कशी काउंटिंग स्टार्ट केली तू? जर मीच विचारलं या साईडनं की तू या साईडनं कितव्या नंबरला बसेल, कितव्या नंबरला आहे? हा, झिरो बेस इंडेक्स पॉईंट ठीक. आणि कितव्या रो मध्ये सांग बरं झिरो बेस इंडेक्स? झिरो बेस इंडेक्स झिरो ते. मग ही कितव्या, का बघ इकडून स्टार्ट करतो बघ कॉलम मोजायला आणि रो अशी स्टार्ट करतो, मग ही कितव्या रोला आहे आणि कॉलम किती आहे याचा? झिरोच आहे ना. आणि तिचा किती रो नंबर आहे? रो कशी मोजते? अशी चालली ना रो. झिरो बेस इंडेक्सिंग आहे. हा मग रो किती आहे? तू सांग तू कोणत्या रो मध्ये आणि कोणत्या कॉलम मध्ये? हम्म. हा आणि हा बरोबर. आणि तू किती रोल आहे? आणि कॉलम काय? बरोबर. हे काय रो कॉलम असंच आहे बास. मग मला जर 9-8 प्रिंट करायचं आहे तर रो ही कितव्या नंबरची रो आहे? 9-8 कोणत्या रो मध्ये? सेकंड मध्ये. आणि 12-3 कोणत्या रो मध्ये? थर्ड रो मध्ये. म्हणजे स्टार्टिंग कुठून होईल? सेकंड. आणि जो इथं नंबर टाकायचा आहे मला एंडला, तो काय टाकेल मी? सेकंड रो, थर्ड रो, नंतर काय टाकेल इथं? फोर्थ. आणि कॉलम नंबर काय टाकेल मी? 9-8 आहे ना. 9 नंबर कोणत्या कॉलम मध्ये? 2 नंबरच्या कॉलम मध्ये का 1 नंबरच्या कॉलम मध्ये? रो नाही विचारते मी, कॉलम विचारतो मी. 1 नंबरच्या कॉलम मध्ये. मग स्टार्ट कुठून झाला? 1. आणि एंड कुठपर्यंत जाईल? 1 नंबरचा कॉलम, सेकंड नंबरचा कॉलम, नंतर काय? 3. आलं का? 2 4 1 3. मग आता काय आउटपुट येईल? 9-8 हे बघ. याला जर प्रिंट कमेंट केलं मी सध्या आणि आता जर रन केलं, आलं का? 9-8 नंतर काय आलं? 12-13. असं तुम्ही काय करता? रोजचं कॅल्क्युलेशन करता किंवा रो फिल्टरिंग करता किंवा कॉलम फिल्टरिंग करता किंवा एखादा पर्टिक्युलर सेट काय करता तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करता. आलं का लक्षात? आता मला व्हर्बली सांगा फक्त. मला एक कॉपऱ्यातले 4 पाहिजे फक्त पहिले, 1 2 आणि 1 3. तर कसं लिहिल मी सांगा बरं इथं सिंटॅक्स मध्ये. सांगा मला. इथं काय नंबर राहील? मला 1 2 आणि 1 3 पाहिजे. कोण सांगतं? 0 आणि एंड करे 2 राहील. कारण मला काय पाहिजे? हिरो पाहिजे आणि हिरो पाहिजे, बरोबर ना? आता कॉलम कोणते सांगा बरं. आणि मला हे 2च कॉलम पाहिजे पहिले वाले. 3. कितवा कॉलम आहे हा? 0 बरोबर आहे ते. हा कितव्या कॉलमला आहे? फर्स्ट कॉलमला आहे. मग इथं काय येईल सांगा बरं मला. एवढेच 2 कॉलम पाहिजे. इथं काय आलं पाहिजे मग? आलं? तुम्हाला रो आणि कॉलम मधला फरक लक्षात नाही येत का लवकर? ती होण्यासारखीच गोष्ट आहे. हम्म. हा दिसतं का मॅट्रिक्स? किती रोज आहे? कॉलम किती आहे? 4 आहे. डायमेन्शन काय लिहिले मग? 2 क्रॉस काय? 4. पहिल्यांदा कसला काउंट आहे? ह्या डायमेन्शन मध्ये पहिल्यांदा कसला काउंट लिहिलं मी? रोजचा आहे का कॉलमचा? आणि दुसऱ्यांदा कसला काउंट आहे? कॉलमचा आहे. मग मला सांगा या झिरोचा रो नंबर काय आहे? झिरो बेस इंडेक्सिंग. झिरोचा रो नंबर काय आहे? इथून स्टार्ट करणार मी रो मोजायला. ही पहिली रो, नंतर काय? सॉरी, ही झिरोथ रो, त्याच्यानंतर ही काय? फर्स्ट रो. आणि कॉलम कसे आहे? असे म्हणजे कसे? व्हर्टिकली बरोबर. का हॉरिझॉन्टल कॉलम असतं? व्हर्टिकली. मग हा 2 कोणत्या कॉलमला आहे?
0. हा 5 कोणत्या कॉलमला आहे? हा 1 कोणत्या कॉलमला आहे? आणि हा 4 कोणत्या कॉलमला आहे? हा 0 पण कोणत्या कॉलमला आहे? 3. याचा आणि याचा कॉलम नंबर सेम आहे का वेगळा आहे? सेम आहे. पण याचा आणि याचा रो नंबर काय आहे सांगा बरं, सेम आहे का डिफरंट आहे? 1चा आणि निगेटिव्ह 2चा डिफरंट आहे, बरोबर. कारण का हा 0th रो मध्ये बघा आणि हा निगेटिव्ह 2 कशात आहे? फर्स्ट रो मध्ये, बरोबर. हे काय? रो, कॉलम. मग मला जर नमपायच्या हिशोबाने मला फक्त हे 1 4 आणि निगेटिव्ह 2 आणि 0 पाहिजे, तर कसं करणार? पहिला कॉलम मला पार्ट सांगा मला. रो कडून स्टार्ट होणार आणि कुठपर्यंत एंड होणार? 0 पासून स्टार्ट होईल आणि नंतर रो नंबर स्टार्ट करायचा आपल्याला. मला काय पाहिजे? हा 1 आणि 4 आणि निगेटिव्ह 2 आणि 0 पाहिजे. तर रो कडून स्टार्ट होईल आणि 3 काटा अटकतो तुझा. मागच्या वेळेस 3 म्हणले. कशावर? किती रोज आहे टोटल याच्यात? बरोबर. म्हणजे इथं टाकशाल, नंबर टाकताना काय टाकशील तू? कुठे गेला यार? हे बघ, इथं जो सिंटॅक्स लिहिला बघ असा, बरोबर. म्हणजे इथं पहिले काय टाकशील तू? 0 टाकशील आणि नंतर इथं काय राहील? 2 राहील. पण 2 पकडतो का आपण कॅल्क्युलेशन मध्ये? नाही, एक्सक्लुझिव्ह असतो. म्हणून काय प्रिंट होईल? 0 वाला प्रिंट होईल, 0th रो वाली, 1 रो वाला प्रिंट होईल. सेकंड रो आहे का इथं? नाही आहे, बरोबर. मग इथं काय टाकशील तू? 0:2. आता कॉमा वाला पार्ट, ठीक आहे. कॉमा नंतर काय येतो? कॉलम येतात. कॉलम कडून स्टार्ट होत आहे. हा कोणत्या कॉलम मध्ये? 2. हा कितव्या कॉलम मध्ये? 3. म्हणजे काय होईल? स्टार्ट कोण राहील? 2 पासून स्टार्ट आणि एंड कुठे होईल? 4th पासून, बरोबर. 2 4. आलं लक्षात? एवढंच आहे. सरांनी मला अजून मेथड घ्यायला लावलं होतं, पण तुम्हाला आधीच लक्षात नाही प्रॉपर. त्याच्यात काय डाऊट आहे का? का अजून डोकं हँग केलं मी तुमचं? म्हणजे तुम्ही फक्त मान हलवितच पुढे चालले होते का? आणि मग हे साधं होतं ना, एवढं काहीच नव्हतं त्याच्यात. काय? म्हणूनच घेतो तुम्ही असं. ते कन्फ्युज नाही झाले ना, लक्षात नाही येत मग. करा, याची प्रॅक्टिस करा तुम्ही. आणि जे बाकीचे पण असेल ना काही मेथड्स नमपायच्या, ते पण बघा. सरांनी जेवढं जेवढं घेतलंय ते. सरांनी तर अजून भरपूर काही घ्यायला दिसतंय मला. सरांनी काय केले? फाईल डॉट पाय. हे सरांनी नक्की तुमचा हे हा वाला पार्ट घेतला होता का? मी जे सांगितलं ते आता घेतलेलं आहे. हम्म. काय काय म्हणजे? लिहून काढेल एक तुम्ही काही लिहिलेलं आहे का? काय चॅट जीपीटी काय?
मग आता कळून जाईल. करायची प्रॅक्टिस करा तुम्ही. ठीक आहे. सर येऊस तर आणि बाकीचे जे मेथड्स आहे ना ते पण बघून घ्या. शेप असेल, ट्रान्सपोज असेल, अजून काय असेल ते मेथड्स. अजून पण आय थिंक इंडेक्स तर आहे थिओरी. मी 30 क्वेश्चनची लिस्ट काढून आणली होती ऍक्च्युली. तुम्ही ते केलंच नाही नेमकं नीट. हे बघा स्क्वेअर रूट आणि ते वेअर ब्रॉडकास्टिंग. ब्रॉडकास्टिंग माहिती आहे का? काय ब्रॉडकास्टिंग? म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप आहे का तुमचा? बॅचचा ग्रुप नाही तुमचा व्हॉट्सअपचा? बॅच ग्रुपचं नाव काय तुमचं? याच्यात आहे का पण? एक मिनिट. हाच आहे का? ITR बॅच 2 पायथन डेटा सायन्स. याच्यातले जेवढे प्रॅक्टिस क्वेश्चन्स असतील ना किंवा एंडला जे क्वेश्चन्स आहे ते सॉल्व्ह करा तुम्ही वन बाय वन. काय करायचं होतं मला? ऑनलाईन मेंबर लक्ष आहे का? झोपले तुम्ही सगळे? गायत्री, श्रुतिका, वैष्णवी, शांत कोण आहे? पायल, समाधान, सागर, तेजस्विनी, स्वरूपा आणि सायली. ऐकू येतंय का आवाज? हो सर. ऍबसेंटी लावून टाकेल तुमच्या. मी जी ग्रुपवर PDF टाकली ना त्याचे क्वेश्चन्स ते सॉल्व्ह करा आणि स्क्रीनशॉट टाका ग्रुपवर. ओके. हा. मी स्टार्टिंगचे मोजून 3-4च क्वेश्चन घेतलेले. तुम्ही बाकीचे बघा जेवढे झाले असतील तेवढे आणि त्याचे स्क्रीनशॉट टाका. आणि वेगळं काहीतरी एक्झाम्पल ट्राय करा. जे आहे ते तेच नका यूज करू फक्त. ठीक आहे. करा बरं प्रॅक्टिस. आता हे तुम्हाला पुढला 1 तास आहे ना प्रॅक्टिससाठीच आणि ग्रुपवर टाकायचं. ठीक.
काल प्रॅक्टिस
अटेंडन्स कडे लक्ष द्या सगळ्यांनी. कीर्ती गाडे, वैष्णवी डांगे, प्रेझेंट सर. तेजस्विनी जानराव, हो प्रेझेंट सर. गायत्री, प्रेझेंट सर. समाधान, प्रेझेंट सर. रोहित, सायली, दीपाली, स्वरूपा, ओमकार, प्रेझेंट सर. काजल, श्रुतिका, प्रेझेंट सर. नीताली, पायल, प्रेझेंट सर. आशना, रूपाली, प्राजक्ता, तेजस्विनी, आदिती, राणी, साई देवरे, प्रेझेंट सर. अंजली शिंदे, सर सायली प्रेझेंट आहे. आता नाही लागणार प्रेझेंटी.
याआधी बऱ्याच वेळेस सूचना दिली. प्रेझेंटीच्या वेळेस लक्ष देत जायचं. अजून मीटिंग लिहू नका करू, सरांचं लेक्चर बाकी आहे अजून. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? कोणाची अटेंडन्स बाकी आहे का? हो सर. सायली तुझी का हो. अटेंडन्स? बरं ठीक आहे, चालेल. चालेल, तुम्ही मीटिंग लिव्ह करू शकता, काही प्रॉब्लेम नाही.